नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विश्वविद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपला आज जो भुईमुग आहे हा भुईमुग 5 एप्रिलला याला 3 महिने होत आहेत। हे बघा, आपण बघू शकतो फुलं पण लागलेत। याला आज 3 महिने झालेले आहेत। वाढ पण चांगली आहे। फक्त आपण पेरताना जे आहे ते आपला पतला झालता। फुलं पण भरपूर दिसत आहेत। आणि आता ऊन तर फेब्रुवारीपासूनच भरपूर पडत आहे, त्यामुळे याला स्प्रिंकलरच्या मध्ये टाकलेलेच आहेत। एक लाईन झाली की एका लाईनने भिजवायचं। स्प्रिंकलर आपण टाकूनच ठेवलेले आहेत आणि या साईडला पण पाईप आणि स्प्रिंकलर टाकून ठेवलेले आहेत। एकदा हे भिजले की त्यानंतर एक दिवसानंतर याला भिजवायचं, कारण पाण्याची पातळी पण खोल गेलेली आहे। त्यामुळे आपल्याला विहिरीत साठवून 2 दिवस साठवून 1 दिवस स्प्रिंकलर लावून द्यायचे आहे। कारण तसंच आपला पलीकडे जे आहे ते मूग असल्यामुळे पण तिकडे पण पाणी लागत आहे। आता फुलोरा चांगला आलेला आहे, फुलं पण मस्त लागलेली आहेत। फक्त हे जे आहे ते ऊन भरपूर पडल्यामुळे पाणी आपल्याला लवकर द्यावं लागत आहे। हे बघा, काही ठिकाणी पाणी जे आहे ते हे झाल्यामुळे तिथं आपल्याला हे दिसत आहे, हे बघा सुकलेलं दिसत आहे। अजून याला 1 महिना लागेल येण्यासाठी। 4 महिने कंप्लीट घेत आहे पीक। तर असं शेतकरी मित्रांनो, पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये भेटू। जय जवान जय किसान।